आज सॅटरडे आणि आम्ही दोघं जेवायच्या शोधामध्ये निघालेलो आहे. आम्ही खूप गाड्या फिरलो पण आम्हाला काही भेटलं नाही आहे. तर गजेंद्रचे पूर्णपणे चोचले आहेत बघा. काही तर खाऊन गप झोपायचं सोडून शनिवारचं हे खाऊ ते खाऊ म्हणत होतं बाहेर घेऊन फिरायले. असं नाही आहे गाईज, आज सॅटरडे तर मी विचार केला काहीतरी चांगलं खाऊ शकतो आपण. तर आम्ही आता जात आहे मोरिया स्नॅक सेंटरकडे. इकडे जाऊन आम्ही बघेल की त्यांनी काही बनवले का नाही का, परत तो पण काहीतरी आम्हाला घोळ करून देतोय. तर आपण भेटूया तिकडे मोरिया स्नॅक्सवर गेल्यावर. ओके बाय बाय बाय. हे बघा गाईज, मोरिया मिसळकडे आम्ही आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मोरिया स्नॅक सेंटर दिसत असेल. आता आम्ही तिकडे जाऊन विचारेल त्यांनी काय बनवलं आहे, पुलाव आहे का पावभाजी आहे का काय. तर चला तिकडे गेल्यावर बघूया. हे बघा गाईज, आम्ही आता हे मिसळवर आलेलो आहे आणि आम्हाला मी सांगितलं आहे की मिसळ आणि पावभाजी बनवलेली. तर आम्ही मिसळ घेतो आहे 100 रुपये प्लेट. तुम्ही बघू शकता इकडे मिसळ बनती आहे. तर ती सर्व केल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही आता कन्फ्युज्ड आहो काय घ्यायचं आहे. तर हा म्हणतोय स्पॉन्ज डोसा घेऊया, मी म्हणतोय पावभाजी घेऊया, पण आम्ही घेतोय मिसळ. तर तुम्ही आम्हाला सांगा गाईज काय घेऊया आम्ही. जर मिसळ जरा जास्तच तिखट असली तर आम्हाला हागवण नाही लागायला पाहिजे. कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता आम्ही काय खाल्लं पाहिजे. नाही केलं तरी चालेल, आम्ही तसंही खाणारच आहोत. हे बघा, आम्ही मिसळ घेतलेली आहे आणि हा इथे बसला पण खायला. याला थोडं, हा मला बोलला होता आपण लाईट जेवण जेवूया, पण ह्याचं लाईट जेवण आणि माझं लाईट जेवण खूप वेगळं आहे. तर बघूया आता आपण टेस्ट करू कसं वाटेल. सेंटरला भेट द्या. गाईज, हे मोरिया स्नॅक सेंटर एक्झॅक्टली डांगे चौकामध्ये लोकेटेड आहे. तर तुम्ही पण व्हिजिट करू शकता. आज वातावरण पण चांगलं आहे, पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे आम्ही आज मिसळ खायला बाहेर आलो. काय झालं? लिंबू नाही मिळाला. आता विदाऊट लिंबू आपल्याला मिसळ खावी लागेल. काय करू शकतो. तर गाईज, दादांनी लिंबू नव्हता म्हणून आम्हाला ककडी दिलेली आहे. कॉम्प्लिमेंटरी. तर यांनी ककडी दिलेली तुम्ही बघू शकता. तर आपण ककडी खाऊया. काय म्हणतो आदित्य? गाईस ककडी कडवट लागते थोडी थोडी, पण ती काही चांगली. तर खाऊन झालेलं आहे, पण गजेंद्रचं अजून काही उरकतच नाही. घंटा झालं त्याला. अजून 1-2-4 पाव लागतील. तोपर्यंत आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. गाईज, 1 वर्ष झाला पण याचं काही जेवण संपलंच नाही. तर तुम्ही बघू शकता अजून ताटात 4 पाव तसं शिरले काही. और ये गए आपके अकाउंट में 200 रुपये. ठीक आहे, चांगले रिव्ह्यू तुमचा मिसळचे. यांनी आम्हाला इग्नोर मारलेलं आहे, चक्क इग्नोर मारले. तर गाईज, आम्ही जस्ट मिसळ खाऊन बाहेर आलेलो आहोत आणि आम्ही त्या काही पोट काही भरल्यासारखं वाटतच नाही मला. लाईटच जेवण. आम्ही त्या दुकानदारासमोर रिव्ह्यू खोटा दिलाय. खरा रिव्ह्यू आम्ही आत्ता देणार आहोत. आम्ही तुम्हाला थोड्या क्षणात देऊ. त्याची मिसळ काही एवढी चांगली नव्हती गाईज, तुम्ही नका येऊ. आम्ही खरा सांगतोय तुम्हाला. वेस्ट ऑफ मनी. हां, वेस्ट ऑफ मनी होता, खरं वेस्ट ऑफ मनी. वरतीच नव्हतं ते. आणि मिसळला चवच नव्हती म्हणजे अशी. गाईस, ते पाण्यात शिजवून दिल्याचं वाटत होतं. हां,
आता आणि हा तर म्हणतोय की याचा पोटात पण दुखतंय, तर आता रूमवर जाऊन याचे काय हाल होणार आहे तुम्हाला माहिती गाईज, तुम्ही गेस करू शकता. फॉलो कर. तर मग आजची मिसळ तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये हां, आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, बस आम्ही समजू शकतो. तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल. बाय. बाय बाय.